नमस्कार, मी स्वामी षडाक्षर. आज आपल्याला बघायचा कॅनिझरो रिॲक्शन. आता पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये आलेला असेल की कोणता कंपाऊंड कॅनिझरो रिॲक्शन दाखवतो. कॅनिझरो रिॲक्शन कोण दाखवू शकतं हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. आता तुमच्यासमोर एक मोठा प्रश्न आहे. अरे बाबा, कॅनिझरो रिॲक्शन कोण दाखवतं? फक्त अल्डिहाइड. असा दुसरा कंपाऊंडच नाही जो कॅनिझरो रिॲक्शन दाखवतो. कॅनिझरो रिॲक्शन कोण दाखवतं? कॅनिझरो रिॲक्शन दाखवतं फक्त अल्डिहाइड. परंतु प्रत्येक अल्डिहाइड हा कॅनिझरो रिॲक्शन दाखवू शकत नाही. कसला अल्डिहाइड? अल्डिहाइड असा असावा ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन असू नये. कळालं का? बघा, अल्डिहाइड विथ नो अल्फा हायड्रोजन कॅन शो द अल्डॉल कंडेन्सेशन. म्हणजे कसला अल्डिहाइड? असा अल्डिहाइड ज्या अल्डिहाइडकडे अल्फा हायड्रोजन नाही. अशा प्रकारचा अल्डिहाइड अल्डॉल कंडेन्सेशन ही रिॲक्शन दाखवू शकतो. कन्सेप्ट सोपा आहे फार. अशा प्रकारचे अल्डिहाइड्स ज्या अल्डिहाइडकडे अल्फा हायड्रोजन नसतो, अशा प्रकारचे अल्डिहाइड्स कॅनिझरो रिॲक्शन दाखवतात. आता अल्फा हायड्रोजन कुठं असतो कुठं नाही आपण बघू थोडक्यात. आता बघा, CH3 C डबल बॉन्ड OH. बघा, आता C डबल बॉन्ड OH हा कोण आहे? फंक्शनल ग्रुप आहे. लक्षात घ्या कधी पण. आणि या C डबल बॉन्ड O च्या जवळचा कार्बन जो असतो तो अल्फा असतो. कळालं का? आता अल्फा कार्बन आणि अल्फा हायड्रोजन अशा दोन गोष्टी आहेत. हा कोण आहे? फंक्शनल ग्रुप आहे. C डबल बॉन्ड OH. त्याला लागून असलेला कार्बन म्हणजे अल्फा कार्बन आणि या अल्फा कार्बनवरचा हायड्रोजन म्हणजे अल्फा हायड्रोजन. या उदाहरणामध्ये अल्फा कार्बनवरती 3 हायड्रोजन आहेत, म्हणजे 3 अल्फा हायड्रोजन आहेत असं आपल्याला म्हणता येईल. अजून एक बघा, समजा आपण असं लिहिलं CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. बघा, आता C डबल बॉन्ड OH हे काय आहे? फंक्शनल ग्रुप. मला सांगा, याच्यामध्ये अल्फा कार्बन आहे का? ह्याला लागून असलेला कार्बन हा अल्फा. ह्याच्यावरती किती हायड्रोजन? 2. म्हणजे या उदाहरणामध्ये 2 अल्फा हायड्रोजन आहेत. या उदाहरणामध्ये अल्फा कार्बनवरती 3 अल्फा हायड्रोजन्स आहेत. समजलं का? अल्फा हायड्रोजन म्हणजे अल्फा कार्बनवरती असलेला हायड्रोजन. लक्षात असावं यासाठी सांगतोय. आता बघा, H C डबल बॉन्ड OH हा कोण आहे? फॉर्माल्डिहाइड आहे. आता हे कोण आहे? CHY. हा कोण आहे? फंक्शनल ग्रुप आहे. आणि या फंक्शनल ग्रुपला लागून H आहे, कार्बन नाही. याच्यामध्ये अल्फा कार्बन नाही आणि ज्याच्यामध्ये अल्फा कार्बनच नाही त्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन असण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे फॉर्माल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन नसतो, म्हणून फॉर्माल्डिहाइड हा कॅनिझरो रिॲक्शन दाखवतो. कळलं का? असे कोणते कोणते कंपाऊंड्स आहेत ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही? कळलं का? अल्फा हायड्रोजन म्हणजे काय त्याची व्याख्या तुमच्या समोर मी सांगितली. आता बघा, एक उदाहरण आपण घेऊयात. हां, HC डबल बॉन्ड OH कोण आहे? फॉर्माल्डिहाइड. याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नसतो, त्याच्यामुळं फॉर्माल्डिहाइड हा कॅनिझरो रिॲक्शन दाखवतो. दुसरा कोण आहे? हो का, ही बेंझिन रिंग आहे. ही बेंझिन रिंग आहे. हे C डबल बॉन्ड OH. आता C डबल बॉन्ड OH हा कोण आहे? फंक्शनल ग्रुप. या ठिकाणी कार्बन आहे, परंतु ह्या कार्बनची व्हॅलेन्सी पूर्ण आहे. 1 2 3 4. याचा अर्थ या ठिकाणी हायड्रोजन नाही. अल्फा कार्बन आहे परंतु अल्फा हायड्रोजन नाही. म्हणजे फॉर्माल्डिहाइड याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नसतो. हा तुमचा बेन्झाल्डिहाइड याच्यामध्ये सुद्धा अल्फा हायड्रोजन नसतो. फॉर्माल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड. अजून एक उदाहरण घ्या तुम्ही. CH3 C CH3 CH3 C डबल बॉन्ड OH. काय नावायचं? 2,2 डायमिथिल प्रोपॅनॉल. 1 2 3 2,2 डायमिथिल प्रोपॅनॉल. हे जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये पण अल्फा हायड्रोजन नाही. आता हा कोण आहे? CHO. CHO ला लागून असलेला हा कार्बन अल्फा कार्बन. अल्फा कार्बन आहे परंतु या कार्बनवरती हायड्रोजन नाही. समजलं का? ह्याच्यावरती एक बी हायड्रोजन नाही, त्याच्यामुळं याच्यामध्ये सुद्धा अल्फा हायड्रोजन नाही. म्हणून फॉर्माल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड
2,2 डायमिथिल प्रोपॅनॉल ही 3 उदाहरणं अशा प्रकारची आहेत ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही. त्याच्यामुळं हे सगळे कॅनिझरो रिॲक्शन दाखवतात. आपल्या सर्वांना माहित आहे कॅनिझरो रिॲक्शन कोण दाखवतं? कॅनिझरो रिॲक्शन फक्त अशा प्रकारची अल्डिहाइड दाखवतात ज्याच्यामध्ये अल्फा कळलं का हायड्रोजन नाही. असे उदाहरण हे आहे. संपलं. मग ज्या अल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन असतो अशा प्रकारची अल्डिहाइड कॅनिझरो रिॲक्शन दाखवतात. असे कोण आहे ते उदाहरणं सांगा. तुमच्या समोर आहेत फॉर्माल्डिहाइड, बेन्झाल्डिहाइड, 2,2 डायमिथिल प्रोपॅनॉल. काही उदाहरणं सांगितले. संपलं. आता नेमकी रिॲक्शन कशी होते का होते त्याच्याबद्दलची पण सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण करूयात स्टेप बाय स्टेप. बघा ह्याच्यामधला प्रत्येक कन्सेप्ट आपण व्यवस्थित समजून घेऊया म्हणजे रिॲक्शन आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. अतिशय सोपी रिॲक्शन आहे. फक्त काळजीपूर्वक बघा म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके. बघा आता या संपूर्ण अभिक्रियेमध्ये काय होतं बघा. ह्या संपूर्ण अभिक्रियेमध्ये कोणती रिॲक्शन होते? एक महत्वाचं वाक्य आहे कॅनिझरो रिॲक्शन मध्ये सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन होते. कोणती बघा इथे लिहितो मी. सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन आणि ह्याला म्हणतात डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. बघा आता पुढचं वाक्य कॅनिझरो रिॲक्शन याच्यामध्ये होणारी कुठली अभिक्रिया आहे? कॅनिझरो रिॲक्शन मध्ये होणारी अभिक्रिया ही कुठली आहे? कॅनिझरो रिॲक्शन मध्ये होणारी अभिक्रिया ही सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन आहे. आणि सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन म्हणजे काय? डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. म्हणून लक्षात घ्या कॅनिझरो रिॲक्शन इज ए सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. ओके. तुम्ही काय करणार आहात या ठिकाणी? अशा प्रकारचा अल्डिहाइड घेणार आहात ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही आणि त्याची अभिक्रिया आपण करणार आहोत कॉन्सन्ट्रेट अल्कली सोबत. कॉन्सन्ट्रेट अल्कली 50% अल्कली. आता कॉन्सन्ट्रेट अल्कली कुठली घ्यायचं? मग तुम्ही सोडियम हायड्रॉक्साईड घ्या, पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्या. मग अभिक्रिया कशी होते ते पण तुमच्या समोर थोडक्यात सांगतो. कळलं का नाही कळलं? ही अभिक्रिया करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे? कॉन्सन्ट्रेट अल्कली. कॉन्सन्ट्रेट अल्कली म्हणजेच कसं 50% 50% कॉन्सन्ट्रेट अल्कली. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता? कॉन्सन्ट्रेट सोडियम हायड्रॉक्साईड घेऊ शकता, कॉन्सन्ट्रेट पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेऊ शकता. यांच्या साहाय्याने अभिक्रिया होणार आहे. कॅनिझरो रिॲक्शन होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? कॅनिझरो रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या अल्कलीची आवश्यकता असते जे कॉन्सन्ट्रेट आहे, जे 50% आहे. त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट सोडियम हायड्रॉक्साईड, कॉन्सन्ट्रेट पोटॅशियम हायड्रॉक्साईड अशा अल्कलींचा वापर केला जातो. हे पण वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य असं आहे की ही अभिक्रिया आता बघा तुम्हा सर्वांना माहीत आहे अशा प्रकारचा अल्डिहाइड ज्या अल्डिहाइडकडे अल्फा हायड्रोजन नसतो असाच अल्डिहाइड कॅनिझरो रिॲक्शन दाखवतो. परंतु बाबांनो एक वाक्य लक्षात ठेवा. एक अल्डिहाइड असा आहे एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन काय? एक्सेप्शन अपवाद. कळलं का? एक्सेप्शन म्हणजे काय? अपवाद. लिहायचं अपवाद. तुम्हाला माहित असलं पाहिजे अशा प्रकारचा अल्डिहाइड ज्या अल्डिहाइडकडे अल्फा हायड्रोजन नसतो अशाच प्रकारचे अल्डिहाइड्स कॅनिझरो रिॲक्शन दाखवतात. परंतु अशा प्रकारचा एक अल्डिहाइड आहे ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन असून देखील तो कॅनिझरो रिॲक्शन दाखवतो. असा फक्त एकच अल्डिहाइड आहे ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन असून देखील तो कॅनिझरो रिॲक्शन दाखवतो. मग कोण आहे असा? हो का? हे आहे 2-मिथिल प्रोपॅनॉल. याचं नाव आहे 2-मिथिल प्रोपॅनॉल किंवा आयसोब्युटाइल अल्डिहाइड. हा असा एकमेव अल्डिहाइड आहे ज्याच्याकडे हे अल्फा कार्बन ह्याच्यावरती हायड्रोजन आहे म्हणजे याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे. अल्फा हायड्रोजन असून देखील हा अल्डिहाइड कॅनिझरो रिॲक्शन दाखवू शकतो. हे एक अपवाद आहे, एक्सेप्शन आहे. ते आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. आता नेमकी रिॲक्शन कशी होते त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. परंतु एक वाक्य विसरू नका. असा फक्त एकच अल्डिहाइड आहे ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन असून देखील तो कॅनिझरो रिॲक्शन दाखवू शकतो.
मग आता बघूयात, आता अभिक्रिया कशा होतात, रिॲक्शन कशा होतात, स्टेप बाय स्टेप बघूयात आपण. ठीक आहे, लिहून घ्या. आता नेमकी अभिक्रिया कशी होते तुम्हाला माहित आहे. कॅनिझरो रिॲक्शन म्हणजे सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. तुम्हाला 2 अल्डिहाइड घ्यायचे आहेत. अशा प्रकारचे अल्डिहाइड घ्यायचे आहेत ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही. कळालं का. आणि त्या 2 अल्डिहाइड पैकी एकाचं होते ऑक्सिडेशन, एकाचं होते रिडक्शन. बघा सांगतो मी, काय करा तुम्ही, अल्डिहाइड घ्या. हा एक अल्डिहाइड अधिक दुसरा अल्डिहाइड, 2 अल्डिहाइड घ्यायचा आहे आणि त्याची अभिक्रिया कॉन्सन्ट्रेट अल्कली सोबत करायचा आहे, कॉन्सन्ट्रेट सोडियम हायड्रॉक्साईड सोबत करायचा आहे, 50% कॉन्सन्ट्रेट H2SO4 सोबत करायचा आहे. हो का. आपण घेतला 50% किंवा आपण घेऊ असं इथं, काय घेऊ इथं, NaOH. कसला, सॉरी किती, 50%. ओके, आणि हिट करू. आता बघा, हा अल्डिहाइड आहे, हा अल्डिहाइड आहे आणि हे दोन्ही अल्डिहाइड असे पाहिजे ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही, अशा प्रकारचे पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. कॅनिझरो रिॲक्शन कधी पॉसिबल आहे, ज्यांच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही अशाच प्रकारच्या अल्डिहाइडने आमच्याकडे यावं, त्यांचंच फक्त कॅनिझरो रिॲक्शन केलं जाईल. सर्वांना महत्त्वाची सूचना, ज्या ज्या अल्डिहाइडकडे अल्फा हायड्रोजन आहे अशाच अल्डिहाइडने आमच्या कार्यक्रमाला यावं. फक्त अशाच प्रकारच्या अल्डिहाइडचं कॅनिझरो रिॲक्शन करून मिळेल. बाकीच्या अल्डिहाइडनी कृपया इथून जाण्याचं करावं, इथून निघून जावं. धन्यवाद. कळालं का. फार सोपं आहे हो. अशा प्रकारचे अल्डिहाइड ज्यांच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही, नाही म्हणलं नाही, फक्त अशाच प्रकारचे अल्डिहाइड कॅनिझरो रिॲक्शन दाखवू शकतात. ओके. आता हा अल्डिहाइड अल्फा हायड्रोजन असलेला, हा अल्डिहाइड अल्फा हायड्रोजन असलेला. आता 2 अल्डिहाइड पैकी एकाचं होतंय ऑक्सिडेशन, एकाचं होतंय रिडक्शन. तुम्हाला माहित आहे कॅनिझरो रिॲक्शन म्हणजे काय, सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन, दॅट इज डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. संपलं. मग ह्या दोघांपैकी एकाचं होईल ऑक्सिडेशन, एकाचं होईल रिडक्शन. आणि मग हो का, हा मॉलिक्यूल काय झालं बाबा, ह्याचं ऑक्सिडेशन झालं. ज्याचं ऑक्सिडेशन होतंय त्याचं ऍसिड होतंय. हे ऍसिड तयार झालं, कार्बॉक्सिलिक ऍसिड. आणि पुन्हा काय होतं, साल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड, साल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. नीट ऐका बरं का, नीट ऐका. बघा, 2 मॉलिक्यूल पैकी एका मॉलिक्यूलचं होतं ऑक्सिडेशन. ज्या मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होतं त्याचं कार्बॉक्सिलिक ऍसिड तयार होतं. काय होतं, कार्बॉक्सिलिक ऍसिड पहिल्यांदा तयार होतं रे बाबानो. आणि मग कार्बॉक्सिलिक ऍसिडचं होतं सोडियम साल्ट किंवा पोटॅशियम साल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. जो मॉलिक्यूल, ज्या मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होतं त्या मॉलिक्यूलचं तयार काय झालं, साल्ट, सोडियम साल्ट और पोटॅशियम साल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड. आणि ज्या अल्डिहाइडचं रिडक्शन झालं, रिडक्शन झालं त्याचं काय तयार होईल, अल्कोहोल. संपलं. बघा, रिॲक्शन फार सोपी आहे. आपल्याकडे किती अल्डिहाइड आहेत, 2. या 2 अल्डिहाइड पैकी एका अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं, त्याचं रूपांतर कार्बॉक्सिलिक ऍसिडमध्ये होऊन पुन्हा त्याच्यापासून सोडियम किंवा पोटॅशियम साल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड तयार होतो. दुसरा मॉलिक्यूल जो असतो त्या दुसऱ्या मॉलिक्यूलचं रिडक्शन होऊन त्याच्यापासून अल्कोहोल तयार होतं. अशा प्रकारे कॅनिझरो रिॲक्शनमध्ये सोडियम किंवा पोटॅशियम साल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल हा प्रॉडक्ट तयार होतो. आता कसं होतं, काय होतं, त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करूयात. अतिशय सोपी माहिती आहे, फक्त आपण लक्षात घ्यायचं आहे. पहा, रिॲक्शनला सुरुवात करू आपण डायरेक्ट. आता महत्वाचा भाग आहे, इथून महत्वाचा भाग. आता सुरुवात झाली आहे रिॲक्शनला, सुरुवात आता झाली. बघा, हे तर घेऊ का सुरुवात करू, इथून करतो सुरुवात. बघा, HC डबल बॉन्ड O, H फॉर्माल्डिहाइड प्लस HC डबल बॉन्ड O, H फॉर्माल्डिहाइड आहे का. मी लिहितो इथं कॉन्सन्ट्रेट NaOH लिहू का बरी, चालते की. आणि हिट करतो. बघा, रिॲक्शन नीट बघा, रिॲक्शन सर्वांना दिसली पाहिजे बरं का. लिहिलं, दिसलं आले. ओके. आता हा कोण आहे अल्डिहाइड, हा कोण आहे अल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड अल्फा हायड्रोजन असलेला, अल्फा हायड्रोजन असलेला. तुम्हाला माहित आहे एका मॉलिक्यूलचं काय होईल, ऑक्सिडेशन. दुसऱ्या मॉलिक्यूलचं काय होईल, रिडक्शन. एका मॉलिक्यूलचं होतं ऑक्सिडेशन, त्याचा कार्बॉक्सिलिक ऍसिड. दुसऱ्या मॉलिक्यूलचं होतं रिडक्शन, त्याचा अल्कोहोल. आता हा कोण आहे अल्डिहाइड, याचं करा
ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन करणे म्हणजे ऑक्सिजन मिसळणे. आता मी इथं करतो का, HCOOH. काय करा, मिसळायच्या मध्ये काय मिसळायचं, ऑक्सिजन मिसळायचं आहे का. हे ऑक्सिजन मिसळलं आपण, HCOOH. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन. अरे ऑक्सिडेशन होणे म्हणजे काय, ऑक्सिजन मिसळणे. अरे मिसळा ना मग, उगा ऑक्सिडेशन होते म्हणून कसं वागतंय. ऑक्सिजन मिसळा म्हणजे होते ऑक्सिडेशन. HCOOH. हो का, पहिला प्रोडक्ट आला HCOOH. कार्बोक्सिलिक ॲसिड तयार झाला. एका मालिक्यूलचं झालं ऑक्सिडेशन, तयार झाला कार्बोक्सिलिक ॲसिड, ह्याचं नाव फॉर्मिक ॲसिड. आणि दुसरा मालिक्यूल जो आहे HCOOH. HCOOH हा दुसरा मालिक्यूल. दुसऱ्या मालिक्यूलचं काय होईल, रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. मिसळा मग, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस हायड्रोजन मिसळा. हो का, एक इथे मिसळा आणि एक इथे मिसळा, आहे का, दोन H मिसळा. एक ओला एक सीला, एक द्या ओला एक द्या सीला, एक द्या ओला एक द्या सीला, एक द्या ओला एक द्या सीला. संपलं. आता कसं होईल मग, HCOH, H आणि H होईल. म्हणजे कसं, HC इथं येईल OH, इथं येईल H, इथं येईल H. संपलं. हे कसं होतं ना सांगितलं, रिॲक्शन तिथं लिहिलं, संपले रिॲक्शन. म्हणजे एका मालिक्यूलचं काय झालं, ऑक्सिडेशन, तयार काय झालं, कार्बोक्सिलिक ॲसिड. दुसऱ्या मालिक्यूलचं काय झालं, रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन मिसळणे, आणि तयार झालं अल्कोहोल. आणि एक लक्षात घ्या, हा जो ॲसिड आहे, कळालं का, ह्याची अभिक्रिया पुन्हा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत होते आणि ह्याचा होतो साल्ट, HCOONA. पुस्तकात ही स्टेप लिहिलेली नाही, डायरेक्ट हे लिहिलं चालते. तुम्ही डायरेक्ट हे लिहिल्यावर चालते, पण समजण्यासाठी हे सगळं सांगितलं. एका मालिक्यूलचं होतं ऑक्सिडेशन, कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो, पुन्हा कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईड सोबत होते आणि तुम्हाला सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, सोडियम फॉर्मेट तयार होतो. सोडियम फॉर्मेट तयार होतो. आणि दुसरा मालिक्यूल जो आहे त्याचं झालं रिडक्शन आणि तयार झालं अल्कोहोल. संपलं. दोघांपैकी एकाचं होतं ऑक्सिडेशन, एकाचं होतं रिडक्शन. ज्याचं होतं ऑक्सिडेशन त्याचा होतो कार्बोक्सिलिक ॲसिड आणि पुन्हा त्याचा होतो सोडियम किंवा पोटॅशियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. ज्या अल्डिहाइडचं होतं रिडक्शन त्याचं रूपांतर होतं अल्कोहोलमध्ये. अशा प्रकारे सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल असे दोन प्रोडक्ट या ठिकाणी तयार होतात. बजाओ. कळलं का नाही कळालं. अजून उदाहरण घेऊ. हे एक उदाहरण झालं. दुसरं बघा. बघा एक एक्झाम्पल झालं. हे एक एक्झाम्पल झालं. आता हे कोण आहे, बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइडकडे सुद्धा अल्फा हायड्रोजन नसतो. एक बेन्झाल्डिहाइड, हा दुसरा बेन्झाल्डिहाइड, दोघांकडे बी अल्फा हायड्रोजन नाहीये. नाहीये रे, नाहीये. NaOH कसला, कॉन्सन्ट्रेट. हिट करा. हा एक मालिक्यूल, हा एक मालिक्यूल. एका मालिक्यूलचं होईल ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन झाल्यावर काय होईल, ॲसिड तयार होईल. ह्याच्यामध्ये फक्त एक O मिसळा. दाखवा इथं. हो का, एक O मिसळामध्ये काय होईल, ॲसिड तयार होतो. बेन्झॉइक ॲसिड तयार झाला. काय, बेन्झॉइक ॲसिड तयार झाला. दुसरा मालिक्यूल इथं आहे, रिडक्शन होईल. एक H इथे मिसळा, एक H इथे मिसळा, अल्कोहोल तयार होतंय. हो का, प्लस तुम्ही समजून घ्या रिॲक्शन. हे कार्बन, हे OH, हे H आणि हे H. झालं. एका मालिक्यूलचं काय झालं, ऑक्सिडेशन. का तयार झालं, कार्बोक्सिलिक ॲसिड. दुसरा मालिक्यूल त्याचं झालं रिडक्शन, तयार काय झालं, अल्कोहोल. हे बेन्झिल अल्कोहोल, हे बेन्झॉइक ॲसिड. आणि पुन्हा याची अभिक्रिया होते सोडियम हायड्रॉक्साईड सोबत आणि मग तयार होतो तुमचा सोडियम बेन्झोएट. हा साल्ट. हे स्टेप कुठं दाखवली नाही, आपण असं कळण्यासाठी घेऊ. हे सोडियम बेन्झोएट. संपलं. ओके, ह्याचं नाव आहे बेन्झिल अल्कोहोल. बेन्झिल अल्कोहोल आणि ह्याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. काय नाव आहे, बेन्झाल्डिहाइड. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अभिक्रिया, वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स या ठिकाणी करता येतात. संपलं. अजून कितीही उदाहरणं तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारची कितीही उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घेता येतात. प्रत्येक रिॲक्शन तुमचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे प्रत्येक रिॲक्शनचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी कळून जाईल आणि रिॲक्शन कळेल की नेमकी रिॲक्शन कशा प्रकारे होते. ओके, आता बघा अजून एक उदाहरण घेऊ. ह्याच्यामध्ये मी अल्फा हायड्रोजन नाही. बरोबर आहे. ह्याचं नाव आहे 2,2 डायमिथिल प्रोपॅनॉल. लिहू का इथं, 2,2 लिहू, डायमिथिल लिहू, प्रोपॅनॉल. सोपं आहे हो, फार सोपं आहे. फक्त आपण व्यवस्थित लक्षात घेतलं पाहिजे. अशी किती घेतली पाहिजे, 2.
किती घेतले पाहिजे? 2. एक घेतला, अजून एक घेतो. CS3 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 C डबल बॉन्ड OH आणि मग ह्याला हीट करा. कोणासोबत? कॉन्सन्ट्रेट NaOH सोबत, सोडियम हायड्रॉक्साईड, आणि हीट करा. आता ह्या 2 मॉलिक्यूल पैकी एका मॉलिक्यूलचं काय होईल? ऑक्सिडेशन. एका मॉलिक्यूलचं काय होईल? रिडक्शन. कारण कॅनिझो रिॲक्शन म्हणजे काय सांगा बरं? सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन, दॅट इज डिस्प्रपोर्शनेशन रिॲक्शन. अहो सोपं आहे हो, तुम्हाला काय सांगावं, सगळंच सोपं आहे. कळलं का नाही कळलं? ओके. मग आता काय होईल? ह्याचं होईल ऑक्सिडेशन, तयार होईल कार्बोक्सिलिक ॲसिड. फक्त एक O मध्ये येऊ द्या, हो का? C डबल बॉन्ड OH होईल इथं बरं का. बाकी सगळं असले वाचत CS3 CS3 हां C डबल बॉन्ड OH, हो का? 2,2 डायमिथिल प्रोपॅनॉइक ॲसिड, 2,2 डायमिथिल प्रोपॅनॉइक ॲसिड लिहू का? 2,2 डायमिथिल प्रोपॅनॉइक ॲसिड. दुसरा मॉलिक्यूल जो आहे याचं काय होईल? रिडक्शन. इथं एक H, इथं एक H, अल्कोहोल तयार होईल. इथं एक H ऍड करा, इथं एक H, ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजेच रिडक्शन. ह्याचं होतंय रिडक्शन. रिडक्शन झालं की तयार झाला तुमचा कोण? अल्कोहोल. अल्कोहोल बघा प्लस. हां मजा आहे हो, शिकताना बी मजा, एन्जॉय करावं होतं. एन्जॉय करत करत शिकवावं लागते. ओ बाबा का सांगावं तुम्हाला? हो का? इथं चुकत बघा, इथं H का सांगावं आणि का नाही. हो का? आता बरोबर आलं बघा. आणि त्याचं नाव आहे का नावायचं सांगा बरं? चेन कशी येईल आपली इथं चेन येईल सांगा? 1 2 3 2,2 डायमिथिल प्रोपेन 1 होईल. 2,2 डायमिथिल प्रोपेन 1 होईल. झालं, संपलं. हे अशा प्रकारचे रिॲक्शन आहे. असे कितीही उदाहरणं घेता येतील आणि अशा प्रकारचं हे आपलं जे रिॲक्शन आहे, या रिॲक्शनचं नाव आहे कॅनिझरो रिॲक्शन. कसली? कॅनिझरो रिॲक्शन. आता ह्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट सांगितला आहे, क्रॉस कॅनिझरो रिॲक्शन. ही होती सेल्फ, दोन्ही सारखे होते. समजा दोन्ही वेगवेगळे असतील, 2 घेतले, दोन्ही वेगळे असतील, तर रिॲक्शन कशी होणार? कळालं का? त्या ठिकाणी एक वाक्य लक्षात ठेवायचं, जर दोन्ही अल्डिहाइड वेगवेगळे असतील, सारखे नसतील, अशा वेळेस फॉर्माल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करायचं बस. त्याच्यामधला जो फॉर्माल्डिहाइड आहे त्या फॉर्माल्डिहाइडचं कधीही तुम्ही ऑक्सिडेशनच केलं पाहिजे. फॉर्माल्डिहाइड अंडरगोज ऑक्सिडेशन टू फॉर्म सोडियम फॉर्मेट, हे वाक्य विसरायचं नाही बस. आणि दुसरा जो आहे त्याचा अल्कोहोल होईल, त्याचं रिडक्शन होईल बस. आता त्याची उदाहरणं घेऊ आणि रिॲक्शन या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करू. ओके, पहा. ऐका, नीट ऐका बरं का. आता घेऊ क्रॉस. कसलं? क्रॉस. क्रॉस म्हणजे वेगवेगळे घ्यायचं, डिफरंट घ्यायचं. अल्डिहाइड वेगवेगळे असतील तर क्रॉस म्हणतात. क्रॉस घेऊ का इथं? क्रॉस कॅनिझरोज रिॲक्शन. क्रॉस म्हणजे वेगळे घ्यायचं. कळलं का? येगळा असा कसा, येगळा. अरे असा कसा, येगळा कॅनिझरो रिॲक्शन. अरे कॅनिझरो रिॲक्शन मध्ये घेतलेले दोन्ही अल्डिहाइड जर वेगळे असतील तर त्याला म्हणायचं क्रॉस कॅनिझरो रिॲक्शन. मग का होणार आहे? रिॲक्शन तीच होते आहे. 2 अल्डिहाइड पैकी एका अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं, त्याच्यापासून कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार होतो, त्याच्यापासून पुन्हा सोडियम साल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार होतं. दुसरा मॉलिक्यूल जो आहे त्याचं रिडक्शन होतं, रिडक्शन होऊन त्याच्यापासून अल्कोहोल तयार होतो. लक्षात ठेवायचं, क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन, चुकलं, क्रॉस कॅनिझरो रिॲक्शन मध्ये फॉर्माल्डिहाइडचं कधी पण ऑक्सिडेशनच करायचं बस. आता आमचं ठरलं या, बरोबर आहे का? फॉर्माल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केलं या, फार सोपं आहे. कळलं का? जर तुमच्याकडे नसेल अल्फा हायड्रोजन तरच होईल कॅनिझरो रिॲक्शन. जर तुमच्याकडे नसेल अल्फा हायड्रोजन तरच होईल कॅनिझरो रिॲक्शन. जर तुमच्याकडे नसेल अल्फा हायड्रोजन तरच होईल कॅनिझरोज रिॲक्शन. सोपं, लक्षात ठेवायला सोपं. बघा आता मी दोन्ही वेगळे घेतो. पहिल्यांदा घेतो फॉर्माल्डिहाइड HC डबल बॉन्ड OH, पुन्हा घेतो बेन्झाल्डिहाइड, वेगळे घेतलं. दोघाकडे बी अल्फा हायड्रोजन नाही, ह्याच्याकडे बी इल्ला, ह्याच्याकडे बी इल्ला. कळालं का? तरी बी बसला. कॉन्सन्ट्रेट अल्कली घ्या, कॉन्सन्ट्रेट NaOH 50% NaOH घ्या, हीट करा. हो का? फॉर्माल्डिहाइडचं कधी पण होतं ऑक्सिडेशन, मिश्रणामध्ये एक का होईल
फार्मिक ऍसिड HC डबल बॉन्ड OOH आहे का. हा कोण आहे बेन्झाल्डिहाइड. याचं करा रिडक्शन. एकाचं केलं ऑक्सिडेशन, फॉर्माल्डिहाइडचंच करायचं. हा कोण आहे बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइडचं करा रिडक्शन, तयार होईल अल्कोहोल. हो का. हे C इथं एक H इथं एक H. हो का. इथं एक H इथं एक H. संपलं. हे तयार झालं बेन्झिल अल्कोहोल. हा कोण आहे बेन्झिल अल्कोहोल. आणि हा कोण आहे फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड संपलं. हे बेन्झाल्डिहाइड. रिॲक्शन झाली आपली. अतिशय सोपं आहे. आणि पुन्हा काय होतं माहिती आहे का, हा जो ॲसिड आहे हा ॲसिड ह्याचं होतो साल्ट, सोडियम साल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. हो का. असं HC डबल बॉन्ड OONA. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी होते. अजून एक उदाहरण या ठिकाणी आपण घेऊयात आणि ह्या ठिकाणी हा सगळा भाग व्यवस्थितपणे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. रिॲक्शन फार सोपे आहेत, फक्त काळजीपूर्वक बघा तुम्ही. बघा अजून एक दाखवतो. HC डबल बॉन्ड OH फॉर्माल्डिहाइड. आता ह्याच्यात जोडीला वेगळं घ्या. C डबल बॉन्ड OH आणि इथे घेऊ OCH3. हे फॉर्माल्डिहाइड आहे. ह्याचं नाव आहे 4-मिथॉक्सी बेन्झाल्डिहाइड. 4-मिथॉक्सी बेन्झाल्डिहाइड घेतला आपण. ठीक आहे. हां चला ह्याला हिट करा. कोणासोबत कॉन्सन्ट्रेट अल्कली कॉन्सन्ट्रेट NaOH 50% NaOH हिट करा. बघा एकाचं होईल ऑक्सिडेशन, एकाचं होईल रिडक्शन, एकाचा होईल सोडियम साल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड, एकाचा होईल अल्कोहोल. पहिल्यांदा ह्याचा कार्बॉक्सिलिक ॲसिड होईल. लक्षात ठेवायचं कधी पण फॉर्माल्डिहाइडचं ऑक्सिडेशनच होतं आणि दुसऱ्या अल्डिहाइडचं रिडक्शन होतं. मग करा ह्याच्यामध्ये एक ऑक्सिजन मिसळा. कशी HC डबल बॉन्ड OOH फॉर्मिक ॲसिड. ह्याचं करा रिडक्शन. इथे एक H मिसळा, इथे एक H मिसळा प्लस. ही रिंगला रिंग लिहा. इथं OCH3ला OCH3 मिसळा. इथे एक H मिसळा, इथे एक H मिसळा. संपलं. हे अशा प्रकारचं संपूर्ण स्ट्रक्चर आहे. अतिशय सोपी माहिती आहे, फक्त आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. ओके. आणि मग ह्याचं काय होईल साल्ट NaOH HC डबल बॉन्ड OONA. संपलं. घेतला आपण या ठिकाणी. तर अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया ज्याला आपण म्हणतो कॅनिझरो रिॲक्शन. व्यवस्थित बघा, प्रत्येक उदाहरण लक्षात घ्या. कॅनिझरो रिॲक्शनमध्ये एकच वाक्य महत्त्वाचं आहे. 2 अल्डिहाइडच्या मॉलिक्यूलपैकी एकाचं होते ऑक्सिडेशन, तयार होतो कार्बॉक्सिलिक ॲसिड, पुन्हा तयार होतो सोडियम साल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. दुसऱ्या अल्डिहाइडच्या मॉलिक्यूलचं होतं रिडक्शन आणि तयार होतो अल्कोहोल. ही एक सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन आहे. डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. कसं डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. संपलं. आणि जर दोन्ही अल्डिहाइड वेगवेगळे असतील, हे फॉर्माल्डिहाइड हे बेन्झाल्डिहाइड वेगळे, तर काय म्हणतं क्रॉस कॅनिझरो रिॲक्शन. कसं क्रॉस कॅनिझरो रिॲक्शन. क्रॉस कॅनिझरो रिॲक्शन. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.